मुंबईत पाणी संकट अधिक गडद होत असून बृहन्मुंबई महानगरपालिकेनं पाणी बचतीसाठी कठोर उपाययोजना जाहीर केलेल्या आहेत। अल निनोच्या प्रभावामुळे पावसानं उशीर केल्यानं मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा कमी आहे। सध्या धरणांमध्ये केवळ 10.35% पाणीसाठा शिल्लक असल्यानं प्रशासनानं 15 मे पासून 10% पाणी कपात लागू केली आहे। तर उद्यापासून आणखी निर्बंध लागू करण्यात येणार आहेत। यानुसार सर्व नवीन बांधकामांच्या जलजोडण्या स्थगित करण्यात आल्या असून सुरू असलेल्या बांधकामांचा पाणी पुरवठा तात्पुरता बंद केला जाणार आहे। जलतरण तलावांना दिलेल्या जलजोडण्याही खंडित केल्या जातील। औद्योगिक, व्यावसायिक आणि स्पोर्ट्स क्लब आस्थापनांच्या पाणी पुरवठ्यात 20% कपात करण्यात आली आहे। पिण्याच्या पाण्याचा गैरवापर अथवा अपव्यय आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा देत पालिकेनं मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं आहे। मुंबईमध्ये 10% पाणी कपातीची अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे। नवीन बांधकामांना यामुळे धक्का बसलाय। जलजोडण्या पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आलेल्या आहेत। जलतरण तलावांचा पुरवठा बंद करण्यात आलाय। पाणी बचतीसाठी पालिकेनं हा निर्णय घेतलेला आहे। उद्योग व्यवसायांवर निर्बंध लावलेले आहेत। पाणी पुरवठ्यामध्ये 20% कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। धरणांमधील जलसाठा सध्या चिंताजनक आहे। उपलब्ध पाणीसाठा केवळ 10.35% आहे। पाण्याचा अपव्यय महागात पडणार आहे। दोषींवर कठोर कारवाईचा इशारा महापालिकेनं दिलेला आहे। पावसाचा उशीर संकट वाढल्याचं पाहायला मिळतं। अल निनोचा मुंबईकरांना आणि मुंबईला फटका बसलेला आहे।